शेतकरी बंधूंनो, या वर्षी कमी पावसाचा अंदाज लक्षात घेता तूर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. तुरीचे योग्य व्यवस्थापन केल्यास हे पीक कमी पावसातही तुम्हाला बंपर उत्पादन देऊ शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तूर लागवडीचे योग्य अंतर आणि लागवडीची योग्य पद्धत या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बाकाल आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, तूर हे असं पीक आहे ज्या पिकाची जमिनीच्या प्रकारानुसार योग्य अंतरावर योग्य पद्धतीने लागवड केल्यास आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. तर आज आपण तूर लागवडीचं जे अंतर बघणार आहोत, तर यामध्ये शेतकरी बंधूंनो आपण कोणत्याही टेक्निकचा किंवा कोणत्याही पॅटर्नचा वापर केलेला नाहीये. तर ज्या पद्धतीनं मी स्वतः तूर लागवड करतो सेम तेच अंतर मी तुम्हाला सांगणार आहे आणि तोच पॅटर्न राहणार आहे जो एकरी 14 ते 16 क्विंटल पर्यंत उत्पादन देणारा आपला पॅटर्न आहे. शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम जर तुमची हलकी जमीन असेल तर आता हलक्या जमिनीमध्ये शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम आपल्याला 4 फुटी जे काकर आहे तर ते काढून घ्यायचे. म्हणजे 4 फुटी जी फुली आहे तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे. म्हणजे लाईन टू लाईन आपल्याला अंतर ठेवायचं आहे 4 फूट आणि प्लांट टू प्लांट म्हणजे 2 रोपातलं अंतर ठेवायचं आहे आपल्याला कमीत कमी 1.5 फूट. म्हणजे 2 ओळीतील जे अंतर आहे तर ते हे 4 फूट आलं पाहिजे आणि 2 रोपातलं अंतर आपल्याला हे 1.5 ते 2 फुटापर्यंत त्या ठिकाणी आलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला तिथं लागवड करायची. पण याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो आपल्याला काय करायचं आहे, सरळ 4 फुटी फुली आपल्याला काढून घ्यायची आहे. तुम्ही पूर्व पश्चिम काढू शकता, दक्षिण उत्तर काढू शकता, कशाही पद्धतीनं जसा शेताचा उतार आहे उताराच्या विरुद्ध दिशेनं आपल्याला जे तर फुली काढायची आहे. आता लागवड करत असताना जसं मी तुम्हाला सांगितलं लाईन टू लाईन 4 फूट ठेवायचंय आणि सरळ आपल्याला जे 4 तास लागवड करायची. म्हणजे 1 2 3 4 त्याच्यानंतर 1 तास आपल्याला इथं सोडायचंय. म्हणजे इथं जवळपास आपल्याला गॅप द्यायचा आहे 8 फुटाचा. आणि त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो परत आपल्याला 1 2 3 4 अशा पद्धतीनं लागवड करायची आहे आणि परत एक 4 फुटाचा या ठिकाणी गॅप द्यायचा आहे. आता हा मध्ये 4 फुटाचा गॅप का द्यायचा आहे मी तुम्हाला पुढे सांगतो, त्याचं सविस्तर विश्लेषण काय आहे ते. म्हणजे सरळ 4 फुटाचे जे काकर आहे तर 4 तास लावायचे, 1.5 ते 2 फूट अंतर 2 झाडामध्ये आलं पाहिजे, 1 तास सोडायचे, परत 4 तास लावायचे. शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं लागवड केल्यास एका एकर मध्ये जे प्लांट पॉप्युलेशन आहे तुरीचं ते पण चांगल्या पद्धतीनं तिथं बसतं आणि उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं. आपण 2 वर्षापासून हाच पॅटर्न जो आहे तर सेम पद्धतीनं लागवड करतोय आणि 14-15 क्विंटलचं उत्पादन आपल्याला मिळतंय. आता हे आपण का सोडलं तर शेतकरी बंधूंनो इथं आपल्याला ही जागा जी आहे तर एक तर याच्यामुळे प्लॉट मध्ये प्रॉपर हवेचं व्हेंटिलेशन होण्यासाठी मदत होते आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी बंधूंनो ज्या वेळेस तूर फुलात किंवा शेंगामध्ये असते तर त्यावेळेस फवारणीसाठी तुम्हाला मध्ये शिरता येत नाही. मग त्यासाठी हा जो पट्टा आपण इथं 8 फुटाचा सोडलाय तर हा आपल्याला प्लॉट मध्ये शिरण्यासाठी तिथं जागा मिळते, पेस मिळतो, त्याची मदत होते. त्यामुळे शेतकरी बंधूंनो याचा दुहेरी फायदा आहे. एक तर प्लॉट मध्ये हवा खेळती राहण्यासाठी आणि दुसरा फवारणीसाठी आपल्याला ही जागा उपयोगात येणार आहे. शेतकरी बंधूंनो हा जो तुम्ही मध्ये गॅप सोडणार आहे याच्यामध्ये टोकन पद्धतीनं तुम्ही भुईमुग किंवा मुगासारखं पीक जे आहे जेवढे तास सुटणार आहे तर त्याची त्या ठिकाणी लागवड तुम्ही करू शकता. कमी पावसामध्ये आपण बेड प्रणालीचा जर वापर केला तर आपल्याला त्याचा उत्पादन वाढीसाठी चांगला फायदा होणार आहे. कारण शेतकरी बंधूंनो बेड आपण जर काढले आणि बेडवर लागवड केली, एक तर जास्त पाऊस झाला तर शेतातलं पाणी जे आहे तर ते वाहून जाण्यासाठी तिथं बेडची मदत होते, मुळांना पिकाच्या इजा होत नाही. किंवा कमी पाऊस पडला तर शेतकरी बंधूंनो बेडमुळे जास्त काळ त्या ठिकाणी ओल टिकून राहते. त्यामुळे एकंदरीतच उत्पादन वाढीसाठी आपल्याला बेड पद्धतीचा तिथं चांगला फायदा होतो. मग आपल्याला बेड कसे पाडायचे आहे तर 4 फुटी बेड आपल्याला पाडायचे आहे. 4 फुटी बेड पाडायचे आहे. बेड पाडत असताना बेडचा जो वरचा पृष्ठभाग आहे तर हा
सपाट असला पाहिजे, म्हणजे कमीत कमी 1.5 फूट वरचा भाग सपाट असला पाहिजे, जेणेकरून त्याच्यावर तुम्हाला व्यवस्थित टोकन करता येईल, खतं टाकता येतील, किंवा लॅटरल वगैरे तुम्ही अंथरणार असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित अंथरता येतील. अशा पद्धतीने जे 4 फुटी बेड जे आहे तर ते पाडायचे आहे आणि त्याच्यावरती आपल्याला लागवड करायची आहे. त्यानंतर मध्यम मध्यम ते भारी जमीन असेल आणि तुम्हाला तुरीची लागवड करायची असेल तर अशा जमिनीमध्ये आपण तूर लागवडीचं योग्य अंतर काय ठेवलं पाहिजे? 7x1.5 हे एक अंतर ठेवू शकता आणि मधल्या पेसमध्ये तुम्ही आंतरपीक म्हणून मूग, सोयाबीन, उडीद, भुईमूग सारख्या पिकाची पेरणी करू शकता. किंवा शेतकरी बंधूंनो, इथं 8x1.5 हे एक अंतर तुम्ही ठेवू शकता आणि मधल्या भागामध्ये आंतरपीक म्हणून तुम्हाला जी पिकं मी सांगितली तर ती पिकं तुम्हाला घेता येतात. अशा पद्धतीनं तुम्हाला हे मध्यम आणि भारी जमिनीसाठी जे 2 अंतर आहे तर ते ठेवायचे आहे. पण आपल्याला सरळ काकडं काढून तुम्हाला इथं लागवड करायची असेल तर हे अंतर तुम्ही, ही पद्धत तुम्ही वापरू शकता. लाईन टू लाईन 7 फूट आणि प्लांट टू प्लांट 1.5 फूट, लाईन टू लाईन 8 फूट आणि प्लांट टू प्लांट 1.5 फूट. शेतकरी बंधूंनो, जसं मी तुम्हाला हलक्या जमिनीसाठी बेड पद्धतीचा वापर सांगितला, सेम बेड पद्धतीचा वापर आपण याही जमिनीमध्ये तूर लागवडीसाठी करू शकतो. विशेष करून या वर्षी कमी पावसाचा अंदाज लक्षात घेता, जसं बेडमुळे आपल्याला ओल जास्त काळ टिकून राहते आणि उत्पादन वाढीसाठी त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो. मग बेड कसे पाडणार? तर शेतकरी बंधूंनो, आता आपल्याला 7 फुटी बेड पडत नाही. मग काय करणार? आपण पाडणार 3.5 फुटाचा बेड. 3.5 फुटी बेड आपल्याला काढायचे आहे. एक सोडून आपल्याला एका बेडवरती लागवड करायची आहे. म्हणजे एका बेडवर लागवड करायची आहे, हा बेड सोडायचा आहे आणि त्याच्या पुढच्या बेडवर आपल्याला लागवड करायची आहे. अशा पद्धतीनं बेड आड बेड तुम्हाला टोकन यंत्राच्या साह्यानं जे तर ती लागवड करायची आहे. 8 फुटी जर तुम्हाला लागवड करायची असेल, 8 फुटामध्ये शेतकरी बंधूंनो, तर 8 फुटाला तुम्ही 4 फुटी जे तर ते बेड काढू शकता. 8 फुटावरती तुम्हाला लागवड करायची असेल तर त्याच्यासाठी 4 फुटी बेड जे तर ते निघतात आणि एक सोडून एका बेडवर तुम्हाला लागवड करायची आहे. मधले जे बेड सुटणार आहे शेतकरी बंधूंनो, त्या बेडवर टोकन यंत्राच्या साह्यानं सोयाबीनची लागवड करता येते, मूग, उडीद, भुईमूग यांसारख्या पिकाची आंतरपीक म्हणून लागवड तुम्हाला तिथं करता येते. आंतरपिकातून बऱ्यापैकी तूर पिकासाठी लागणारा जो काही खर्च आहे तर तो तुमचा तिथं निघण्यासाठी मदत होणार आहे. अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंनो, तुम्हाला हे जे अंतर आहे तूर पिकाचं लागवडीसाठीचं तर ते अंतर त्या ठिकाणी घ्यायचं आहे. मध्यम ते भारी जमिनीसाठी वाणाची निवड करत असताना तुम्हाला वाण कोणते घ्यायचे आहे तर थोडेसे मध्यम कालावधीमध्ये येणारे वाण तुम्हाला तिथं निवडणं गरजेचं आहे. हलक्या जमिनीसाठी लवकर येणारे, ज्याच्यामध्ये तुम्ही बीडीएन 711, अंकुर 13-7 यासारख्या वाणाची निवड करू शकता. विपुला वाण आहे, फुले राजेश्वरी आहे, यासारखे वाण तुम्ही हलक्या जमिनीसाठी घेऊ शकता. मध्यम ते भारी जमिनीसाठी शेतकरी बंधूंनो, तुम्ही पंचशीलचं जीओडी म्हणजे गोदावरी 2013-41 विद्यापीठाचं सुद्धा तुम्हाला तिथं घेता येतं, चांगलं बियाणं आहे. सुमन सीडचं मालामाल बियाणं तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा ग्रीन गोल्डचं गोल्ड 100 हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला घेता येतं. अंकुरची चारू तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीची जी बियाणं आहे मध्यम कालावधीमध्ये येणार ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. आणि अशा पद्धतीनं जे जर योग्य अंतर घेऊन जर तुम्ही तूर पिकाची लागवड केली तर निश्चितच शेतकरी बंधूंनो, एकरी 14 ते 15 क्विंटलचा उतारा तुम्हाला तूर पिकामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. असंख्य शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.